बातमी अंतराळातून शुभांशु शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात काही क्षणात आता ते दाखल होणार आहेत। अतिशय महत्त्वाचा हा प्रसंग असेल। जवळपास 40 वर्षांनंतर दुसरा भारतीय हा अंतराळात पोहोचला आहे। राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळात पोहोचलेले केवळ दुसरे भारतीय आहेत शुभांशु शुक्ला आणि अमेरिकेच्या अंतराळ मोहिमेतून ते सध्या अंतराळात पोहोचलेले आहेत। आणि आता पुढचा अधिक महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे त्यांच्या स्पेसशिपमधून ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात दाखल होणं। हा फार मोठा अनुभव असेल। भारत स्वतः अंतराळ स्थानकासाठी स्वतःच्या प्रयत्न करतोय, त्याचाही या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या उभारणीमध्ये सहभाग राहिलेला आहे। आणि अशावेळी या स्थानकामध्ये प्रत्यक्षात जाणं, ती रचना पाहणं, त्याचा अनुभव घेणं ही मोठी उपलब्धी असेल। या बाबतीत बोलण्यासाठी आपल्यासोबत लीना बोकील आहेत, ज्या अंतराळ विज्ञानाच्या अभ्यासिका आहेत। लीनाजी, कशा प्रकारे बघता आपण या घटनेकडे प्रत्यक्ष इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये जाता येणं आपल्या भारतीय अंतराळवीराला? अतिशय ऐतिहासिक आणि खूप खूप अभिमान वाटतो। म्हणजे हा क्षण असा आहे की जसे 40 वर्षांपूर्वी कॉस्मोनॉट राकेश शर्मा सर सॅल्यूट मिशन मधून सोयूज स्पेसक्राफ्ट मधून स्पेसमध्ये गेले होते आणि श्रीमती इंदिरा गांधी मैम हैड आस्क्ड हिम कि वहां से भारत कैसे दिखाई देता है शर्मा जी, तर ते म्हणाले होते की मैं बिना झिझक के साथ कह सकता हूं कि सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा। तर असाच काहीतरी सेंटेन्स किंवा फ्रेज करून किंवा विचार केला असेल नक्कीच शुक्स म्हणजे आपले अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांनी। तर ऐकावं लागेल, म्हणजे मला पण उत्सुकता आहे की नक्की काय ते सांगतील, म्हणजे जेव्हा ते डॉकिंग होऊन त्यांची प्रतिक्रिया सांगतील। पण माझ्यासाठी हा खूपच अभिमानाचा क्षण आहे। लीनाजी, भारत स्वतःच्या सुद्धा स्पेस मिशनसाठी तयारी करतोय, त्यासाठीच्या अनेक प्रकारचे प्रयोग सुरू आहेत। आपल्या ॲस्ट्रोनॉट्सचं नाव व्योमनॉट्स असणार आहे इथपर्यंत आपल्याला माहिती आहे। आताची ही प्रगती पाहता खास करून शुभांशु यांच्या या अमेरिकेच्या अनुभवातून मिळणारा जो अनुभव त्यांना मिळणार आहे त्याचा आपल्याला कसा उपयोग होईल, विशेषतः स्पेस स्टेशनचा सुद्धा? हो, नक्कीच हा एक पहिला अनुभव आहे शुभांशु शुक्ला म्हणजे शुक्ससाठी, कारण ते इंडियन एअरफोर्सचे पायलट आहेत आणि कॉम्प्लेक्स एअरक्राफ्ट असे फ्लाय केलेले आहेत, सुखॉय आणि मिक्स म्हणजे फायटर अँड टेस्ट पायलट म्हणून। पण स्पेसमध्ये जाणं म्हणजे एक पायलटला अजून अतिशय वेगळ्या प्रकारचे पण गुण लागतात किंवा स्किल्स लागतात अँड ही इज ऑल प्रिपेअर्ड अँड सज्ज आहेत ते। आणि गगनयान मोहीम जी 3 ते 4 वर्षांनंतर घडणार आहे त्यासाठी ही पहिली पायरी किंवा पहिला टप्पा म्हणता येईल, कारण या व्योमनॉट किंवा गगननॉट्सचं सिलेक्शन म्हणजे त्यांची निवड 4 ते 5 वर्षांपूर्वी नक्कीच झालेली आहे। 4 इंडियन एअरफोर्सचे पायलट्स आणि त्यापैकी शुभांशु शुक्ला यांना, ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांना हँडपिक करून सिलेक्ट करून ॲक्झिओम मिशनसाठी पाठवलेला आहे। सो हा एक खूप मोठा मान आहे आपल्यासाठी, इस्रोसाठी, कारण नासा, ॲक्झिओम आणि युरोपियन स्पेस एजन्सी बरोबर पहिल्यांदाच इस्रो इज ऑल्सो इन्व्हॉल्ड इन दिस। हा एक कोलॅबरेटिव्ह प्रकार आहे, म्हणजे स्पेसमध्ये आपण याला स्पेस कोलॅबरेशन म्हणतो आणि ही एक जॉईंट व्हेंचर किंवा मिशन आहे। तर भारतासाठी ही नक्कीच मोठी गोष्ट आहे, कारण आपली तशी कॅलिबर आहे, क्वालिटी आहे आणि म्हणूनच ते आपल्याकडे आले। आणि कमर्शियल असली तरी काय झालं, पण ही एक फर्स्ट स्टेप आहे। नक्कीच तुम्ही लीनाजी आपल्यासोबत आपल्यासोबत आहेत विज्ञान पत्रकार मयुरेश प्रभुणे। मयुरेश, एक ऐतिहासिक क्षण आपण त्याचे साक्षीदार होतोय। 40 वर्षापूर्वी आपण अति लहान असू की ज्यावेळी आपले पहिले अंतराळवीर गेले होते सोयूजद्वारे। आज शुभांशु जात आहेत, आजच्या पिढीचे नायक ठरणार आहेत, ते आपल्या अंतरिक्ष मोहिमांच्या स्वप्नांची पूर्ततेचे नायक ठरतील। तुम्ही कशा प्रकारे पाहता, तुमचं काय आकलन आहे या घटनेला घेऊन? सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की 21व्या शतकात भारतीयांच्या आकांक्षा खूप वाढलेल्या आहेत। आपण बघतोय बऱ्याच क्षेत्रांमध्ये प्रगती झालेली आहे। अवकाश क्षेत्रामध्ये आपण चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपलं यान, भारतामध्ये बनलेलं यान जाऊन आपण पोहोचवलंय, जे इतर कुठल्याही देशाला अजूनही शक्य झालेलं नाही। मात्र एक गोष्ट कायम अवकाश क्षेत्रातल्या लोकांना खूपच होती किंवा ज्याची कमतरता भासत होती ती म्हणजे भारताचे स्वतःचे ॲस्ट्रोनॉट्स नाहीये, जे भारतीय भूमीमधून जात आहेत। त्याच्या आधी जे कोणी जाऊन आले होते, समजा
कल्पना चावला असतील, सुनीता विल्यम्स असतील, त्या अमेरिकी सिटीझन होत्या. पण भारतातून कोणी गेलेलं नाहीये 21व्या शतकामध्ये, आणि ती पहिल्यांदा पूर्तता या घटनेमधून होतीये. दुसरं असं आहे की भले आपण आता इतरांच्या यानामधून जात असू, पण महत्वाचं असं की त्यासाठी लागणारं ट्रेनिंग जे आहे, त्याचं जे तांत्रिक ज्ञान आहे ते तितकंच लागणार आहे जेवढं आपल्याकडे जेव्हा आपलं स्वतःचं यान बनेल. तर त्यामुळे त्या दृष्टीने पाहता तिथं कुठेही कमतरता नाही. साईड बाय साईड आपली दुसरी गगनयान मोहीम आता तयार होतीच आहे. या वर्षाच्या अखेरीस त्याचं पहिलं मानवरहित उड्डाण चाचणी अपेक्षित आहे, आणि 2च वर्षांमध्ये आपण प्रत्यक्ष त्या ठिकाणी अवकाशामध्ये जाणार आहोत. त्यामुळे त्या दृष्टीने पाहता त्याची तयारी म्हणून आपल्या अंतराळवीरांना त्याचं ज्ञान असणं आवश्यक होतं, आणि ही तयारी 5-6 वर्षांपासून सुरू झाली होती. मला एक असं जाणवतं की स्वतः या शुभांशु शुक्लांची निवड यासाठी का करण्यात आली, म्हणजे एकतर ते त्यांचं हवाई क्षेत्रातलं ज्ञान आहे किंवा त्यांचा टेस्ट पायलट म्हणून अनुभव आहे, पण याच काळामध्ये जेव्हा हे रशियामध्ये शिकून आले त्यानंतर त्यांनी बेंगलोरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये MS पूर्ण केलं, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. त्यामध्ये त्यांनी चंद्रावर वसाहत कशी करायची आणि त्यासाठी लागणाऱ्या ज्या विटा बनवायच्या याच्यावर त्यांनी प्रबंध तयार केला. म्हणजे त्यांचं एका बाजूला अंतराळवीर होणं हा एक भागच होताच, पण त्याच्यासोबत वैज्ञानिक प्रयोग काय करायचे याचंही प्रशिक्षण चालू होतं. फक्त मी महत्वाची अपडेट देतो दोन्ही आपल्या पाहुण्यांना. डॉकिंग झालेलं आहे, अमेरिकेच्या अंतराळ यानाचं आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशन सोबत डॉकिंग झालेलं आहे, आणि आता प्रत्यक्षात ते या स्पेस स्टेशनमध्ये प्रवेश करतील. मयुरेश, याबद्दल काही पटकन कमेंट. हा आता डॉकिंगचा महत्वाचा पार्ट पूर्ण झाला आहे. 2 डॉकिंगचे टप्पे असतात, एक सॉफ्ट आणि एक हार्ड. त्याच्यापैकी सॉफ्ट पहिल्यांदा झालं होतं ज्यावेळेस अगदी काही सेंटीमीटर जवळ गेल्यानंतर यान त्याला कॅप्चर करतं, आणि दुसऱ्याच्यामध्ये यांत्रिकपणे त्याचे क्लॅम्प्स ऍड होतात. आता थोडा वेळ काय होईल की दोन्ही ठिकाणचा दाब तपासला जाईल ग्राउंड स्टेशनवरून, आणि तो जेव्हा व्यवस्थित आहे, दोन्ही ठिकाणी व्यवस्थित आहे आणि आता आतमध्ये जाऊ शकतात हे 2 जण, असं जेव्हा त्यांना वाटेल तर त्यानंतरच मग ते दार उघडलं जाईल. त्याच्यासाठी आणखीन काही थोडा वेळ आपल्याला वाट बघावी लागू शकते. आणखी एक प्रश्न मी लीना यांना घेईन. लीनाजी, यानंतर हा सगळा अनुभव मिळेल, स्पेस स्टेशन मधला सुद्धा अनुभव मिळेल. माझे 2 प्रश्न आहेत. एक, पहिल्या काही भागामध्ये की इस्रोच्या पातळीला, भारतीय विज्ञान संशोधनाच्या पातळीला आपल्या स्वतःची थेट अंतराळात प्रक्षेपित मानवी यान, जिकडे मानवांना प्रक्षेपित करता येईल अशा प्रकारे यानांची डेव्हलपमेंट, आणि त्याहून पुढे आपलं स्पेस स्टेशन, आणि त्याहून पुढे भारताची खाजगी स्पेस इंडस्ट्री जी एलॉन मस्कने आधीच, म्हणजे अमेरिकेमध्ये ती अगदी कार्यप्रवण आहे, आणि आता तर सामान्य सेलिब्रिटी सुद्धा तिकडे जाऊ लागलेले आहेत. या 3 टप्प्यांबद्दल काय सांगाल? 2023 मध्ये इंडिया स्पेस पॉलिसी जेव्हा आली, हे धोरण म्हणजे जेव्हा आलं होतं अस्तित्वात, त्यावेळेला असं ठरलं गेलं की इस्रोने स्वतःचे आपलं रिसर्च अँड डेव्हलपमेंट म्हणजे संशोधन आणि विकास हे सगळं ऍडव्हान्स्ड रिसर्च वगैरे कार्य सांभाळायचं, आणि जे स्पेस स्टार्टअप्स आहेत आणि MSME, स्मॉल स्केल, मीडियम स्केल, व्हॉटएव्हर, हे प्रायव्हेट जे खाजगी स्पेसच्या इंडस्ट्रीज आहेत हे सप्लायर म्हणून काम करतील, आणि रॉकेटचे कॉम्पोनंट्स म्हणा किंवा छोटे छोटे उपग्रह, इवन रॉकेट्स, ऍक्च्युअल रॉकेट सुद्धा हे काही खाजगी स्पेसचे कंपनीज बनवतील, आणि इस्रो विल टेक केअर ऑफ द मेन ऍडव्हान्स स्टेप्स. आणि म्हणूनच आपण गगनयानपर्यंत पोहोचलो आपण आता, कारण ह्युमन स्पेस फ्लाईट इज व्हेरी कॉम्प्लेक्स. एक यान पाठवणं म्हणजे अनमॅन्ड मिशन इज सिंपल, पण हे कॉम्प्लेक्स, आणि जेव्हा मानवी मोहीम असते त्यावेळेला सेफ्टी, रिलायबिलिटी या मेजर्स आणि अतिशय कॉम्प्लेक्स लेवलला जातात. त्यामुळे यासाठी आपण फुल प्रूफ. पण लीनाजी, एक कुतूहल म्हणून विचारतो, लीनाजी, ज्या प्रोसेसमधून पाश्चात्य देश आणि रशिया, सोव्हिएत युनियन गेलं होतं, म्हणजे सुरुवातीला कुत्रा किंवा माकड यांना पाठवणं आणि नंतर मॅन स्पेस मिशन्स गेली होती, आपल्याला सुद्धा त्या प्रोसेसमधून जावं लागेल का? मला माहित नाही, पण थेट माणूस पाठवू आपण. नाही, त्या बाबतीत खूप संशोधन आणि ट्रायल अँड एरर एक्सपेरिमेंट झालेले आहेत आणि यशस्वी झालेले आहेत. सो आपल्याला ते ट्राय करायची गरज नाही आता. पण आता एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, म्हणजे आता हॅच उघडून जेव्हा आगमन होईल, हे 4 अंतराळवीर स्पेस स्टेशन मध्ये जातील, त्यावेळेला त्यांचे लगेच नाही पण काही वेळानंतर त्यांचे जे प्रयोग सुरू होतील. तर 7 एक्सपेरिमेंट्स पैकी एक महत्वाची म्हणजे वॉटर बेअर जो असतो त्याच्यावर प्रयोग आणि मायक्रो ऑर्गॅनिझम्स. तर हे असे संशोधन झालेले आहेत, आणि
भारत पहिल्यांदाच करणार आहे. अर्थात लीनाजी, आपल्याला सगळ्यांचा मयुरेश आणि लीनाजी धन्यवाद. तुम्ही सामील झालात या चर्चेमध्ये, या संवादामध्ये, आणि आपण शुभेच्छा देऊयात शुभांशूला सुद्धा आणि या संपूर्ण प्रोजेक्टला, ISS वरच्या सगळ्या ॲस्ट्रॉनॉट्सना सुद्धा. एकदा का तुम्ही अंतराळाच्या पार गेलात की तुम्ही भारतीय किंवा अमेरिकी नसता, तुम्ही जागतिक नागरिक असता. आणि आपल्या सगळ्या जागतिक नागरिकांना शुभांशू सकट धन्यवाद देऊयात, आभार त्यांचे व्यक्त करूयात आणि वळूयात पुढच्या बातमीकडे.